नमस्कार मित्रांनो, आज बनवूया आपण मटण रस्सा। तर याला मी हळद मीठ लावून घेतलं ना, आळणी पाणी करून घेतलं, आणि ह्याच्यामध्ये शिजवून घेतलं। आता टोमॅटोची प्युरी टाकायची, आपल्याला मस्त भाजून घ्यायची आहे। तिला भाजून घेतल्यावर आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि कांदा हे भाजून घेऊन त्याचं एक वाटण बनवलेले ते ह्याच्यामध्ये नंतर आपण टाकून घेऊया। आता हे टाकून घेतलं, याला मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपले सगळे मसाले ॲड करायचे, कांदा मसाला, मिरची पावडर, गरम मसाला, परत मटण मसाला आणि थोडं हळद आणि मीठ। अजून पहिलं लावून घेतलेलं आहे आपण, आणि पाणी बनवलं त्याला, आणि हे आपण ह्याच्यामध्ये अजून ॲड करणार आहे। आपण हे याच्यामध्ये आता टाकून घेऊया। मसाल्यामध्ये मस्त भाजून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे। हा छान आधी भाजलेला पण असतो, कुठं तेलामध्ये पण भाजून घेतो। त्याच्यामुळं आता आपण हे सगळे मसाले टाकलेत। आता ह्यांना एकजीव करून घेऊया मस्तपैकी, मस्त असं तेलामध्ये आणि त्या वाटणामध्ये मस्त भाजून घ्यायचे। छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मिक्स व्यवस्थित झालं की मग मटणची भाजी पण छान होते। त्याच्यावर झाकण ठेवून मी 2 मिनिटं ठेवून दिलं होतं। त्याच्यात मस्त वाफ वगैरे सुटली, जास्त तेल नाही मी वापरलं, तेल 2 पळीच टाकलं होतं, आणि आळणी पाणी बनवलं त्याच्यामध्ये थोडं टाकलं होतं, 1 पळी, असं 3 पळी तेल आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये टाकून घेऊन मस्त मिक्स करूया। आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण मस्तपैकी। आपल्याला जेवढं रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार आपण त्याच्यात पाणी थोडं अजून घालून घ्यायचं। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही करू शकता। आता मस्त बाजरीची भाकरी बनवली। आता ही आपली बाजरीची भाकरी भाजून झाली की मस्त आपलं ताट रेडी करायचं। कसं वाटलं मटण रस्सा, नळी इंद्रायणी भात आणि बाजरीची भाकरी। असा आज आमचा हा संडेचा मेनू आहे। बाय बाय, भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये।